तू हे कोणी घाण केलं? कोण केलं हे? हे पॅन्थोडे बघ हे वल्ल सगळं कुणी बांधलं तुला? पॅन्थोडे य खाऊ देत. थँक्यू दे. हां थँक्यू थँक्यू दे. हां गुड बॉय. कसं म्हणजे शहाणं बच्चे. चिक्या कुठे आहे? सगळी गेली. याला तेवढा बांधून ठेवला आहे. हे बघा झोपून उठले. एक्झाम चालू आहे खरं सकाळी म्हणत्या डोळ्यात जास्त हिवायला लागलेत. पेपर कसा गेला आजचा? ठीकठाक गेला. पळताना मार्क्स तर पडतात 35च्या पुढं. हां म्हणजे किती मार्काचा होता पेपर? 40 मार्काचा. बर 35च्या पुढं पडतात. पण प्रॉब्लेम कुठं आहे? सॉल्विंग करताना जे घाम फुटायला की नाही हाताला तोंडाला हां सांगू शकत नाही. म्हणजे कुठलाच पेपर अवघड गेला नाही आजचा गेला. तिन्ही पेपर लँग्वेजचे सोपं होतं. हां असं वाटलं तर ते पेपरच नव्हतं. आम्हाला अशी सवय झाली ती सोडून सोडून पेपर हां त्याच्यातच होतात ते. हां आणि मग आजचा का अवघड गेला? मॅथ्स होता तो आणि त्यातले किती क्वेश्चन नंबर 4था आणि 5वा तर पूर्ण बाहेरचा होता. हां बाहेरचा पाचव्यातला म्हणजे दुसरा जो होता पाचव्यातला पहिलावाला बाहेरचा होता आणि दुसरा जो होता तो पुस्तकातलाच होता. हां आणि क्वेश्चन नंबर 4थ्यातलं दुसरा आणि तिसरा पण टेक्स्टबुक मधलाच होता वाटतं. बर तर फॉर्म्युला माहिती आहे खरं काढायला नको. हां मग पहिलावाला जो बाहेरचा होता तो चांगला गेला सोड हां म्हणजे सॉल्विंग केल्यामुळं. आणि क्वेश्चन नंबर 5व्यातला पहिला केला. 4 मार्कातलं जर मार्किंग स्कीम नुसार ते फॉर्म्युला वगैरे किंवा स्टेपचे मार्क्स मिळाले तर ठीक. नाही मग झालं मी 36 पडते. काय रे बाळा काय? आर्यन दादा दिशी ना. आर्यन दिसला नाही की याचा दंगा सुरू होतोय आणि सगळीच गेले तर हे एकटंच इथं बसले. कोण बांधले याला? स्वतः प्रांजल. तू बांधलेस? का बांधलीस? अगं माहिती बघू सगळी गेले ते याला बांधलं ना. नको 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 सोडू. त्याला पण बांधलंय त्याच्या सोबतीला. ठीक आहे तू इकडे ये इकडे. ती घुशीची पिल्ला आहे ती अजिबात ठेवायच नाही. ते मामाकडनं पिंजरा घेऊन आहे ना पटकन हाकालपट्टी करायची. ही पण कसली आहे ती कुणाची कुत्री यांना बुंद्र दिसत नाही ती घराच्या कडेची. निर्दयी मनुष्य कोण? हा निर्दयी मनुष्य. अगं जे ते जिथलं तिथं करावं लागतं. कोणालाच मारायचं नाही. पिंजऱ्यात पहिली करून ठेवा ना. अगं मग मी तेच म्हणते ना. उंदरं पाळत्यात साप पाळत्यात मग घुशीला काय झालं? हा वा ही आताची जनरेशन. थोडस केवढंच येते. कंटाळले पाय पुसणे राहून सगळं फाडायचं आणि तोडायचं. आणि हे बघा क्रासूला ही व्यवस्थित आणि ही लावलेली सगळी चिक्या नाही ना. चिक्याची शेपटी हा चिक्याच्या शेपटीनं एवढं खतरनाक शेपटी हलवते ना चिक्या. कटिंग करून एवढं लावलेलं येते तरी पण हे थोडंसं जरी घातलं तरी येतं. हे बघा याला मुळ्या आलेल्या होत्या. इथंच बसतो शेपटी हलवत. त्याची एवढी माया सगळ्यावर. चला मी आता चालले आहे वरती टेरेसला. फुलं आत्ता तोडणार आहे मी. तुम्ही म्हणचाल हा सकाळची फुलं आता संध्याकाळी? तर हो आता संध्याकाळचं 6 वाजत आलेले आहेत. आत्ता फुलं तोडून घेणार आहे. हॅलो नमस्कार मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे. तर ही जी फुलं आहेत ना ही फुलं बघा तोडली नसल्यामुळं ना मरून गेली. वेळेत तोडली असती तर. आणि बघा फुलांचा कलर दाखवते. उन्हामुळं ऊन भरपूर पडायला लागले ना तर उन्हामुळं कलर बघा एकदम असा डल झालेला आहे. कलर खूप डल झाला आहे कलर. आणि जळलेत पण. सध्या आत्ता सध्या ही अवस्था आहे. फेब्रुवारी सुरू आहे. अजून मार्च एप्रिल मे तर सांगूच नका. अरे बापरे भयानक. मी तर ठरवले अखंड मे महिना घरात बसायचं कुठंच जायचं नाही. पण प्रचंड ऊन आहे आत्ताच सुरू झालं आहे. किती छान फुल आहे पण करपले. आता इथं ऊन कुठलं लागलं असेल बघा. म्हणून फुलं वेळच्या वेळी तोडावी लागतात. जरा नाही तोडली तर लगेच होते. इकडे तर फुलाची एवढी बेकार अवस्था झाली ना ताई ना. कात्री गायब झाल्या म्हणून हातानं तोडायला लागल्या. आता तुमच्या कमेंट येतील आता दादा नाही हातानं तोडायला लागली. काय करू कात्रीच गावी ना. छोटी पण गावी ना मोठी पण गावी ना. आता जे टायमिंग आहे ते संध्याकाळच्या 6 वाजता.
बापरे, कुठं कुठं लावले, कसं जायचं माणसं. अजून उमलायचं न तोडल्याला बरं ते, नाहीतर मग बत्तीस पाकळी मोगरा. कधी अशी फुलं निघतील गजरा करायजोगी. मी तर पहिला एक करेन, लक्ष्मी मातेला पहिला घालीन, मग मला घालीन. खूप सारी फुलं ना मी तोडायला न आल्यामुळं जाग्यावर जळली. वाईट वाटायला लागले मला. अनंत चाफ्याचं फूल जे आहे ते उन्हानं कसं जळलंय बघ. आता मला एवढं मात्र कळलं, आता इथून ऊन कडक पडायला लागले. आजची फुलं आजच काढली तर ठीक आहे, ती नाही तर फुलं सगळी करपून जाणार. आता याला बघा थोडीफार पानं पण आहेत, ती करपलेले आहेत. हे बघा, हा प्रॉब्लेम जो असतो ना, हा शक्यतो जास्तीत जास्त उन्हाळ्यात होतो. बघा ती अवस्था. हा आतपर्यंत बघते, कुठं तर पाकळ्या तरी निघतील. प्रत्येक गोष्टीसाठी सेपरेट वर येणं आणि पुन्हा ते हे करणं खूप अवघड होतं. म्हणून मी कधी कधी एकाबरोबर 2-2, 3-3 कामं करते. तसंच आता ते कपड्यांचा पण ढिगारा जो होता ना, तो घेऊन आले. यातली छाटून काढली, आमची काय त्यांची काय. पण ते बघा, ह्या बेडरूममध्ये ना एक मात्र आहे की इथं ना कपड्यांचा ढिगारा मात्र बघायला काय मिळणार. जेव्हा येईल तेव्हा कपडे आवरते, तरी पण मला कळत नाही की कपड्यांचं काय करायचं काय नेमकं. की त्या म्हणजे बेडवरनं हालतच नाही आहेत. मला कमेंट आलं की ते हे ठेव, कसली बास्केट वगैरे आणून ठेव. ते बास्केट पण भरतील आणि शेवटी आहे तसंच होईल. असं आता मला कधी कधी विचार येतो ना की ही मुलं उद्या पुढं भविष्यात शिकायला बाहेर जातील त्यावेळेला काय करतील. आणि समजा रूम जर एकमेकासोबत शेअर करणार असेल इतर मुलांसोबत, तर मग मिळवलं. यांच्यामुळे त्यांचं पण हे म्हणतात ना थोडंसं ट्रेसमध्ये जाणार. आता म्हटलं पूजा मांडायच्या आधी ना मला डाळ लावायची होती आणि भात लावायचा होता. मी दोन्ही एकत्र म्हणजे मोठ्या कुकरमध्ये लावला असतं, पण भात मला थोडासा एक्स्ट्रा पाहिजे होता. कारण आज असं होतं पोरांचं म्हणणं की सकाळची उसळ मटकीची भाजी मी बनवलेली शिल्लक होती, घरात फरसाणा होता. तर पोरं अशी म्हणत होती की आमटी बनव आणि त्याच्यामध्ये ती मटकी टाकून सोबत तो फरसाणा टाकून, कांदा वगैरे नाही वापरणार, पण असं टाकून आम्हाला खायचं आहे ब्रेडसोबत. मग आता ठीक आहे म्हटलं, तुम्हाला ब्रेडसोबत खायचंच आहे तर देते करून, कारण माझं काय तेवढंच बरं आहे. 4 कामं दुसरी वाचतात. कारण ते चपात्या पुन्हा सगळं करा, सगळं भाजी एक्स्ट्रा करा, त्याच्यापेक्षा डाळ भात शिरा आणि त्यांना जसं पाहिजे त्या हिशोबानं मग दोन्ही वस्तू लावल्या आणि आता मांडत आहे पूजा. आता बघा, हा माझा 10वा आहे. पुढच्या शुक्रवारी माझं उद्यापन आहे. तुम्हाला आताच मी ॲडव्हान्समध्ये निमंत्रण देते ताईनं. विचार करते की कसं करावं काय. म्हणजे मी कधी मुली घातलेल्या नाहीत. मला कमेंट येतात की वैभवलक्ष्मी उद्यापनाला ताई मुली जेवायला घातल्या तर चालतील का. हो चालतं. सुवासनी सगळ्यातच बेस्ट, मुली पण सगळ्यातच. तुम्हाला पाहिजे जसं उपलब्ध होईल. आता काही ठिकाणी बायका येत नाहीत, काही ठिकाणी मुलांना पाठवलं जात नाही. तुम्हाला जसं होईल. आणि हे दोन्ही पण नसेल तर एखाद्या गरजू ठिकाणी तुम्ही दानधर्म करू शकता. एक लक्षात ठेवा की आपण हे करतो उद्यापन, ठीक आहे, मान्य आहे. पण तुम्हाला जर समजा बाहेरच्या राज्यात राहता आणि तिथं जर हे मिळत नसेल सगळं आणि होत नसेल, तर तुम्ही घरात जेवण बनवणे आणि ते एखाद्या ठिकाणी नेऊन गरजूंना दान करणे. लक्षात ठेवा, अन्नदानासारखं कुठलंच काही श्रेष्ठ नाही. ज्यावेळेला एखाद्या गरीबाला तुमच्या घरचं चांगलं जर चमचमीत जेवायला जर मिळालं, त्याचा आत्मा तृप्त होणार आहे. त्यामुळे जरुरी नाही की तुम्हाला होत असेल तर करा, नसेल तर हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे. ते तुमचं वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन समजा आणि त्याच्यासारखं फळ म्हणजे कशालाच मिळणार नाही. हे आपल्या लेडीज येतात, आपण करतो, ओटी वगैरे भरतो, ह्या गोष्टी तुम्ही बऱ्याचपैकी मिस करणार. कारण कमेंट येतात ताई मी सगळं केलं पण ह्या गोष्टी मी मिस केल्या. काही नाही आहे, तुम्ही इथं जे देता ना ते तुम्ही गरजूंना द्या. लक्षात ठेवा की आपल्याकडून गरज असणाऱ्याला जेव्हा मदत होते ना, तर त्याचं रिटर्न आपल्याला खूप स्पीडमध्ये येतं. आता ह्या गोष्टी मला जेव्हा वाटेल तेव्हा मी इतर वेळेला करते, बरोबर. पूर्वी शेअर करत होते, आता बऱ्याचशा गोष्टी मी शेअर करत नाही आहे. पण मी इथं पूर्णपणे वैभवलक्ष्मी व्रत जसं आहे तसं का करू शकते, कारण माझ्या आधीच्याही घराकडे आणि इथे सुद्धा सुवासनी येतात, अगदी आनंदाने येतात बरं का. कोणीही नानू करत नाही. तिकडे पण आणि इकडे पण आनंदाने येतात, आनंदानं मला करू लागायला सुद्धा येतात बरं का. आता इथं तर मला एवढा सपोर्ट झालेला आहे ना की खूप साऱ्या जणी अशा आहेत की तुम्ही ताई तुम्हाला कधी गरज लागू दे, तुम्ही फक्त आम्हाला हाक द्या, सांगा. उन्हाळे वाळवणाला सुद्धा मला म्हणतात तुम्हाला काही मदत लागली तर सांगा. पण तुम्हाला खरं सांगू, मी मदत घेत नाही, कारण का मला त्याचं रिटर्न देता येत नाही, खरं सांगते. आणि
प्रत्येकाला आपल्या घरी फक्त कामाला घ्यायचं आणि मग आपण त्यांच्याकडे न जाणं हे योग्य वाटत नाही. त्यामुळं बऱ्यापैकी मी टाळते. पण असं नैवेद्य वगैरे कधी करायचं असेल किंवा काही असू दे, येतात, तुम्ही पाहिलेलं आहे. एक ठराविक माणसांशी माझं इथं बॉन्ड चांगला आहे आणि बाकीच्या संग काही वाईट आहे असं नाही आहे, पण थोडंसं संपर्क कमी आहे एवढंच सांगणं आहे. आता बनवलेला आहे शिरा. तूप परवा निघालेलं, झालं, संपलं. मला एक कमेंट होते की झालं, काल तूप काढलं, आज संपवून टाकायचं. तर आता म्हशीचं दूध चालू झाल्यामुळं आता लगेचच बघा दुसरा तुपाचा घाणा जो आहे तो मी काढणार आहे. त्यामुळे आठवड्याला आता न्यू फ्रेश. मी आता ना 5 मिनिट एवढी दचकली सांगते, कारण तिकडं शिरा व्हायला लागलाय. अजून म्हटलं थोडंसं वापलू दे मग ठेवूया तिकडं, म्हणून मी आपलं निवांत इथं येऊन बसलेले आहे. तोपर्यंत दादाही लागले ते फोन करून बाबा काय आणायचं आहे काय नाही, येताच असतं ना आपलं भरपूर सारं. खाली लक्षाने एकदम असं मला तिकडून काहीतरी आले अगं दरवाज्यात जाणवलं. तर बघितलं ती बाहेरच्या घुशी का उंदर आहे ती काय माहीत, ती तिथं दारात आलं, मला बघून थांबलंय आणि वर तोंडाकडे बघताना मी करताना मग पळाले. म्हणजे आता बघा, मी समजा दरवाजा उघडा सोडून किचनमध्ये काम करायला तर ही डायरेक्टली घुसणार आहे ती घरात. असं जर बघायला गेलं इथं एक फक्त आणि फक्त त्यांना लपायला जो जागा आहे सोफा याच्या खाली, ते पण ओढलेक गावते. आणि एक म्हणजे हे स्टोरेज. कारपेंटरने एक आगाऊपणा काय केलाय की पूर्ण खाली जमिनीला घेतलेलं नाहीये, असं एवढीशी फट ठेवले, त्यातनं ते आरामात आत जाऊ शकतं. अन्यथा किचनमध्ये सुद्धा कुठंच जागा नाहीये त्यांना लपायला. सगळ्या ट्रॉली आहे साईडला एवढीशी फट ठेवले, ते पण कारपेंटरचा आगाऊपणा आहे. मला माहित नाही त्यांनी का केलेलं आहे. आणि फ्रीजच्या मागे एक, आणि फ्रीजच्या मागे उंदीर गेलाय, काय गोंधळ घालतोय हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे एकदा. शेरून पकडलेत उंदर. तर आता तो उंदीर घुसताना मी असा विचार केला की बाबा खूप वेळा असं होतं की दरवाजा आम्ही उघडा सोडतो आणि स्प्रिंग आहेत का नाही, याला मागं खेचून धरते उंदीर आला आणि उंदरानं हे जर वडला का नाही, म्हणजे खाली वडला का नाही, हिथं आता मग हे असं वडला बंद झालं आणि आपण त्याला अडकून बसतो. तसं म्हणून इथून आलता उंदीर कुठून क्रासुल्याच्या झाडापाशी ठेव. बऱ्याचशा गॅपनंतर कुंचन सेवा तुम्हाला शेअर करते. पहिली गोष्ट, मी कुठल्याही मनामध्ये इच्छा पकडून सेवा केलेली नाही. कुंचनचे 2 वर्ष झालं माझ्याकडे आलेलं आहे. कारण मला कमेंट असतात बरं का की ताई माझी घरासाठी इच्छा आहे, मग ते किती दिवस करायचं. मला काही आयडिया नाही ताईनो, काही म्हणजे जे आहे ते आहे, मी तुम्हाला शेअर करते. ते कसं करतात तुम्ही ज्यांच्याकडून घेणार त्यांना विचारा. माझं फक्त एकच आहे की मंगळवार शुक्रवारी बघा खाली प्लेट, त्याच्यावरती पैसे ठेवलेले आहेत. कॉईन तुम्हाला पाहिजे तेवढे ठेवू शकता. मी 4 ठेवलेले आहेत, कारण तुम्हाला एक पाहिजे, 1, 2, 5, 10 किंवा भरपूर तुम्ही ती प्लेट भरू शकता. कुंचन जसा ठेवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पैसे ठेवू शकता. वरती कुंचन ठेवल्यानंतर सुरुवातीला त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं, तांदूळ भरायचे. 3 वेळा आपल्याला हे भरायचं असतं साहित्य टाकून, किंवा प्रत्येक गोष्टी ज्या काही जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही म्हणजे खूप उशीरपर्यंत नामस्मरण करून सुद्धा तुम्ही करू शकता. हे संध्याकाळी करू शकता, सकाळी करू शकता, शुक्रवार, मंगळवार आणि पौर्णिमा ह्या हिशोबाने तुम्ही कुंचन सेवा करू शकता. बाकी आता आज पुजलेलं आहे, उद्या मी आहे तसंच ठेवते, उतरत नाही त्याच्यातलं काहीसुद्धा. आता येणार आहे स्वामी प्रकट दिन. तुम्हाला एक सांगेन की तुम्हाला होता होईल तेवढी सेवा करा, कारण प्रकट दिनाला बरेच जण आधी पारायण सुरू करतात. मग कोण 7 दिवसाचं करतं, कोण 9 दिवसाचं करतं, कोण 11 दिवसाचं करतं, कोण 21चं करतं. आता 21ला तर वेळ तेवढा नाही आहे, पण तुम्हाला पाहिजे 11चं किंवा 7 जरी केलं तरी पण चालेल. काहीही याला कुठलेही नियम नाहीत. खूप मोठे नियम आहेत, हे पाळा ते पाळा. मांसाहार फक्त वर्ज्य करा, बाकी तुमच्या गोष्टी तुम्ही कंटिन्युअली सुरू ठेवा. कांदा लसूणसुद्धा पाळायचं असेल पाळा, नसेल तर राहू दे, काही हरकत नाही आहे. कारण कसं असतं की काय खाल्ल्यानं काय होतं याच्यापेक्षा मला एवढंच कळतं की मनोभावे निस्वार्थी केलेली सेवा आणि कर्म याच्याशिवाय काहीही नसतं. मी कायम सांगत आलेले. त्यामुळे ते जास्त नियम जे आहे ते मी पण स्वतःवर पण लादून घेत नाही, तुम्हाला पण सांगणार नाही की हे नियम पाळा आणि ते नियम. आणि हे सगळं नाही जमलं आठवडाभर आधी तर काही हरकत नाही आहे. ज्या दिवशी प्रकट दिन आहे त्या दिवशी 1 ते 21 अध्याय, तुमचा तारक मंत्र आणि जपमाळ एवढं केलं तरी बा. तर घरातलं नेल कटर गायब झालं. याच्यामध्ये काय काय आले बाबा, मी तर विचारते याचा वापर कुठं कुठं करायचा आहे. ही कोरणी आहेत काय, ही कोरणी खोर तेच की कोरणं. ही कानातलं वापरत नाही ए बाळा जरा बरं असू दे. मेनिक्युअर पेडिक्युअर कोण मागवले. हे कशी याला बघा स्प्रिंग आहे. मम्मी त्यात तू सटकून बघायचं कानात असल्याची विचार मला. बरं असू तिकडे, वापरू नका. काय करायचं आपल्याला. हे काय हे कुठं दाताला नाही, असं का कानातलंच आहे का ते. मेनिक्युअर काय करायचं, घासायची पट्टी आणि नेल कटर 3, हे नेल कटर आणि 8 पैसे ठेवायसाठी जागा. यात कोण पैसे ठेवायचे खाली पडायला.
तर यात आहे ना छोटे छोटे असे 2 आहेत. बाई आता काय करायचं, जे एकच वर आहे ना काढायचं आणि बाकीचं ठेवायचं. नाही नाही, ही वेगवेगळी आहेत. हे बघ, एक मोडक ते बारकाय ते पारक्या पायाच्या नखांचं. छोट्या छोट्या नखांसाठी. हं. हे बघा, हे आहे. छोट्या नखांसाठी. अगं हे कशासाठी आहे माहितीये, आपली ही नख इथं आत जातात बघ, ते काढतात त्याच्या. अच्छा अच्छा, इथं आहे असं. बापरे. लगेच आम्ही क्लेम करतोय हे असंच आणि ते तसंच, बघत पण नाही. हे बघा. तू मागवले? नाही बाबा, मी नाही ऑर्डर केला. मी माझे नख काढल्यावर नेल कटर मोडलेला आहे. मी नेल कटर हे नखच ठेवत नाही मुळात ना, मला जास्त नख आवडत नाहीत. बघा माझे नख. पिंजरा लावलाय. जायचंय काय पिंजऱ्यात? आज गेला नाही महाप्रसादाला? बाळा कान वडायचं नाहीत बरं का. आपल्या ज्या आहेत त्या स्टँड केले, पण त्यात नाही. ते स्टँडच एक दिवशी काढून आहे ना नीतीवर टेरेसला उठवायचं, ते ठेवू दे. आणि तुझी दार भरून पडलेले असतात म्हणून. कसं सांगते आणि बाय की ते आरूच आहे काय? हार्दिकाला तेव्हाच आहे काय? काल नाही का त्याची कमेंट होती, खूप वाईट वाटलं मला ते ऐकून. कारण कसं की बाबा तिला पण बिचारीला वाटणार ना, म्हणाला की बाबा एवढंच आता सध्या सोन्याचे रेट आणि असं. कारण वैभवलक्ष्मीच्या पूजेमध्ये तिने प्लेटमध्ये सोन्याचा दागिना ठेवलेला होता आणि तो उंदीर मामा घेऊन गेला होता. असं बऱ्याच जणांचं झालेलं आहे. माझ्या शेजारी पण 1-2घांच्याच झालेलं होतं. आणि ज्यांच्या घरात उंदरं आहेत आणि पूजा करत असेल त्या ताईंना मी आता सांगते, त्या ताईंबाबतीत झाले. एक काम करायचं, पूजा झाली की दुसरी प्लेट पालती न घालता त्याच्यावरती दुसरी प्लेट जी आहे ती झाकून ठेवायची. म्हणजे पूर्ण जर प्लेट तुम्ही झाकून जर ठेवली तर लक्षात ठेवा की तो काही काढून घेऊन जाऊ शकणार नाही. थोडंसं असं वजन वगैरे काय असेल असं त्याच्यावरती ठेवा. कारण काय करणार मग आता, प्रत्येक गोष्टीचा सामना तर आपण नाही करू शकत ना. ज्यावेळेला न माहीत असताना असं होतं ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे घरात उंदरं आहेत आणि असं आपल्या बाबतीत पण होऊ शकतं, तर ती काळजी घेतलेली बरी. आणि आता ज्या ताईंचं केलेलं आहे त्यांना एक सांगेन की तो कुठे लपतो किंवा त्याचं वास्तव्य कुठं आहे तिथे जरा बघा, तिथे जरा जाऊन शोधा. तुम्हाला ती वस्तू नक्की सापडणार. कारण तो काय बाहेर जाणार नाही, तो घरातच असणार आहे. त्यामुळे तिथे थोडीशी शोधाशोध करा. आणि जे गेलेलं आहे त्याचं मनाला लावून घेऊ नका ताईनो. लक्ष्मीमातेचं व्रत करताय त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाला यश मिळेल किंवा तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी अशा होतील की बाबा की तुमचं जे गेलेलं आहे त्याच्या 4 पटीने तुमच्याकडे येईल. त्यामुळे मनात नाराजगी ठेवू नका आणि निस्वार्थ म्हणजे व्रत करा, सोबत कष्ट मेहनत करा. असं चला व्हिडिओ एंड करते. श्री स्वामी समर्थ.